नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे कोटेक्स मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. हा माझा प्रथमच व्हिडिओ आहे. मी पहिल्यांदाच बनवत आहे. जे काही माझ्या ट्रेडिंगबद्दलचे जे नॉलेज आहे, एक्सपिरियन्स आहे, तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जेणेकरून बाबा आपले जे मराठी बांधव आहेत, महाराष्ट्रातले आहेत, महाराष्ट्राच्या बाहेर आहेत, सर्वांना समजण्यासाठी ट्रेडिंग ही काय चीज आहे याच्यासाठी मी हे व्हिडिओ बनवत आहे. पहिला व्हिडिओ अपलोड करत आहे. त्याचं रेकॉर्डिंग सध्या मी चालू केलेलं आहे. तर पहिल्यापासून मी तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा माझा परिचय. मी विकास वसंत वराडे, मुक्काम पोस्ट सुपडी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर, राज्य महाराष्ट्र, देश भारत इथला रहिवासी असून एक गरीब आणि शेतकरी कुटुंबात जन्म आलेला. माझा जन्म 1990चा आहे. तर गरीब कुटुंबातून पहिल्यापासूनच असल्यामुळं एक लहानपणापासून माझी एक जिद्द होती की आपल्याला मोठं व्हायचं आहे, बरंच काहीतरी बनायचं आहे आणि खूप पैसा कमवायचा आहे, खूप अपेक्षा आहेत. असं प्रत्येकाचं एक स्वप्न असतं, तसं माझं पण होतं. त्यानंतर माझं लहानपण ह्याच्यामध्ये गेलं, ठीक आहे. त्यानंतर थोडासा मोठा झालो, कॉलेजला जायला लागलो. शिक्षण 12वीपर्यंतचं घेतलं. 12वीनंतर मला शेतीमध्ये आवड असल्यापासून पहिल्यापासून मला BSc ॲग्रीला ॲडमिशन घ्यायचं होतं, पण घरची परिस्थिती नसल्यामुळं नाही घेऊ शकलो. त्यानंतर BComला मी फर्स्ट इयर BCom केलं, सेकंड केलं. थर्डला मला एक्झाम देता आली नाही. BCom पण अर्धच राहिलं, म्हणजे माझी 12वी शाळा झाली. शिक्षण माझं 12वीत झालं. तर एक मिनिट, ही मला असं वाटलं की सर्वांसोबत शेअर करावी, म्हणून मी हा व्हिडिओ तयार करतो. त्याच्या पाठीमागचा उद्देशही तुम्हाला सांगतो काय आहे. याच्या अगोदर मी सांगतो, माझ्या शिक्षणानंतर म्हणजे ट्रेडर बनायच्या अगोदर मी शेती करत होतो. शेतीमध्ये यश आलं नाही आहे. त्यानंतर फार्मर प्रोड्युसर कंपनी चालू केली, ईश्वरी ग्रो नावाने. त्याच्यामध्ये मी, माझा सक्का दुसरा मोठा भाऊ, एक मावस भाऊ अक्षय, मोठा भाऊ प्रकाश, आम्ही तिघे मिळून असं बिझनेस करत होतो. आमचा द्राक्षे, डाळिंब, शिमला मिरची हा व्यापाराचा बिझनेस होता आणि त्यातून आम्ही माल पाठवत होतो बांगलादेशला. किसान रेल्वे चालू झाली, तिथून आमची रुटीन बसली. असं वाटलं आता आपली स्वप्न सगळे पूर्ण होतात. पण जसं म्हणतात ना, जिथून सुरुवात होते तिथूनच अडचण निर्माण होते. त्यावेळी काय झालं, किसान रेल्वे चांगली चालू झाली होती, तिथून आम्हाला प्रॉफिट चांगला होत होता. पण योगायोगाने किसान रेल्वे बंद पडली. तिथून तो आमचा बिझनेस कोलॅप्स झाला. त्यानंतर मग आम्ही बाय रोड ट्रकने वगैरे माल पाठवायचं चालू होतं आणि अचानक पाठीमागच्या काही दिवसामध्ये, एका वर्षामध्ये बांगलादेशला युद्ध झालं. बांगलादेशामध्ये जी परिस्थिती आली, जे चालू होतं बांगलादेशमध्ये, त्याच पिरियडमध्ये आमचा द्राक्षी माल, बेदाणा, शिमला मिरची असं भरपूर काही आमचं तिकडे गेलेलं माल. ते तो व्यापारी आमचं 5-7 वर्षापासून ओळखीचं असल्यामुळं आम्ही त्यांना उधार माल द्यायचो. जवळजवळ 1-1.25 कोटी रुपयांचा माल आपला त्यांना गेला. आणि त्या बांगलादेशच्या गडबडीमध्ये, युद्धामध्ये जे दंगल झाली, त्या दंगलीमध्ये जाळपोळ झाली, आमचा माल नुकसान झाला. पुढचा व्यापारी आम्हाला पैसे भरून देऊ नाही शकला. त्यामुळे आम्हाला आमचं ऑफिसेस किंवा जे आमचं जे सगळं आम्ही जे स्टेबल केलेलं होतं ते सगळं आमचं कोलॅप्स झालं आणि आम्ही तिथून अजून एकदा रिटर्न आलो. भाऊ तो तिकडे गेला, मी इकडे गेलो. मावस भाऊ होता तो त्याच्या गावी गेला आणि हे सगळं बंद झालं. सगळं नुकसान आल्यामुळं शेतकऱ्यांचे पैसे देणं हे म्हणजे कर्जबाजारी झालं. पूर्ण दिवाळा, म्हणजे घरी अन्नसुद्धा नाही खायला, लोकांकडून मागून पैसे, अशी परिस्थिती आली. तिथून हे माझं ट्रेडर बनण्याच्या अगोदरचं लाईफ होतं. फार्मर प्रोड्युसर कंपनी जी स्थापन केली होती, तिला उच्च स्थानावरती नेऊन पोचवायचं. महाराष्ट्रामध्ये एक सह्याद्री ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनीचा उद्देश घेऊन आम्ही जात होतो. मी जात होतो तिथंपर्यंत, मला पोचायचं होतं, पण ते शक्य झालेलं नव्हतं. मध्येच अडचण आल्यामुळं बंद पडलं होतं. मग त्यानंतर आता माझी
ट्रेडिंग क्षेत्रात जर्नी हे सांगतो आता. ट्रेडिंग क्षेत्र जास्त मी वेळ घेत नाही. व्हिडिओ छोटाच बनवेल, जास्तीत जास्त 30 मिनिटाचा बनवेल, याच्यावरती बनवत नाही. तर ट्रेडिंग क्षेत्रामध्ये जर्नी माझी अशी झाली की मी कॉलेज संपल्यानंतर मी दुसऱ्या कामधंदा वगैरे करत होतो, बिझनेस जो करत होतो, ज्वेलर्स स्टार्ट होते, ज्वेलरीचं दुकान होतं माझं. त्यावेळी माझं लग्न झालं होतं आणि त्यानंतर मी फॉरेक्स ट्रेडिंगमधून मी ट्रेडिंग क्षेत्रात आलो. फॉरेक्स ट्रेडिंगमधून मी ज्यावेळी आलो या क्षेत्रामध्ये, त्यावेळेला मला काहीच नॉलेज नव्हतं. असंच मी इंटरनेटच्या साईटवरती बघितल्या, जाहिरात बघितली फॉरेक्स ट्रेडिंग वगैरे, आणि मी तिथे क्लिक केलं. माझं अकाउंट क्रिएट झालं. मी 10,000 डिपॉझिट केले. आणि ट्रेडिंगचं काहीच शून्य नॉलेज मला. इंडियन मार्केटबद्दलचं काहीच त्यावेळी नव्हतं आणि अजूनही नाही. फक्त तिथं लिंकवरती मी क्लिक करून अकाउंट क्रिएट केलं, डिपॉझिट केले. माझी 10,000 पासून सुरुवात झाली. 10,000 रुपये ट्रेडिंग करत करत मी 1,00,000 रुपये बनवले. ते विड्रॉलही केले आणि तिथून हे झालं, परंतु मला त्याच्यामध्ये सक्सेस भेटलेली नाही. त्यातमध्ये परत मी 1,00,000 ते 2,00,000 रुपये त्यावेळेस 2015च्या 16च्या दरम्यान मी लॉसला झालो. तिथून टर्निंग पॉईंट असा आला की माझ्या आत्याचा मुलगा एक होता. त्या मुलाने मला सांगितलं, "अरे यार, असं बिटकॉइन आहे. बिटकॉइन हे नवीन व्हर्चुअल डिजिटल करन्सी आहे आणि तिची किंमत फक्त सध्या 30,000 रुपये आहे. ती भविष्यामध्ये 8,00,000 10,00,000 रुपयापर्यंत जाऊ शकते 2-4 वर्षामध्ये." आणि माझा काही विश्वास नव्हता. चल ठीक आहे, मला पहिल्यापासून अशात आवड होती. त्यामुळे मी त्यावेळी 30,000 रुपये प्रमाणे बिटकॉइन खरेदी केली आणि माझी क्रिप्टो करन्सी क्षेत्रामध्ये पहिलं पाऊल पडलं. आणि त्यावेळी 30,000 रुपयाला 1 बिटकॉइन मिळत होता. असे मी 4 बिटकॉइन खरेदी केले होते. आणि 30,000 रुपयाच्या प्रमाणे मी 1,20,000 4 त्रिकोण 12 1,20,000 ची बिटकॉइन मी 4 बिटकॉइन खरेदी केले. माझ्या आत्याचा मुलगा त्या क्षेत्रात अगोदरपासूनच होता. मग त्याने मला जसं सांगितलं तसं आम्ही एक हॅश ओशन म्हणून कंपनी आली. तिच्यामध्ये त्याने बिटकॉइन इन्व्हेस्ट केले. मी 2 इन्व्हेस्ट केले. माझ्या आत्याच्या मुलाने 27 बिटकॉइन इन्व्हेस्ट त्याच्यामध्ये केले आणि ती काय आपल्याला रिटर्न द्यायची, बिटकॉइनच्या बदल्यात बिटकॉइन रिटर्न आपल्याला द्यायची. त्यावेळी माझे 2 ती कंपनी आम्ही इन्व्हेस्ट करायला 1 वर्ष अगोदर चालली होती आणि आम्ही इन्व्हेस्ट केलं आणि त्याच्यानंतर एकाच महिन्यामध्ये कंपनी बंद पडली. ती आजपर्यंत कधी चालू झाली नाही. माझे 2 बिटकॉइन त्याच्यामध्ये गेले. आत्याच्या मुलाचे 27 बिटकॉइन त्याच्यामध्ये गेले. माझ्याकडे राहिले होते 2. ते पण ज्यावेळी कंपनी बंद पडली त्याचा लगेचच एका महिन्यामध्ये, म्हणजे बिटकॉइन मी खरेदी केल्यानंतर एका महिन्यामध्ये मला ते 50,000 रुपये किंमत झाली. मी विकून टाकले. पैसे आपले मूळ जे कॅपिटल होतं ते रिटर्न काढून घेतलं आणि जिकडे-तिकडे मी करून टाकलं. तिथून माझी एंट्री झाली. तिथून सोडून दिलं सगळं. परत आधीमध्ये शेती करत होतो. तिथून नंतर गेलो 2016 नंतर 2020ला परत बिटकॉइन तर पहिलाच माहीत होता, पण जास्ती काही नॉलेज नव्हतं. 2020ला परत बिटकॉइन 8,00,000 रुपयेवरती, एका बिटकॉइनची किंमत 8,00,000 रुपये गेली. मी अशी पेपरला न्यूज वाचली. त्यानंतर दुसऱ्यांदा माझी क्रिप्टो करन्सीमध्ये नव्याने एंट्री झाली. फक्त पहिला बिटकॉइनच माहीत होता. त्यानंतर क्रिप्टो करन्सी जग हे काय आहे त्यावेळी मला समजलं. मग त्यावेळी मी 2020-21चा बुल चालू होता. त्यामध्ये मी फक्त $250 घेऊन उतरलो होतो. $250 म्हणजे $17,000 मला बनले होते ट्रेडिंगमधून. भरपूर प्रॉफिट झाला, पण मला तो काढता आला नाही, घेता आला नाही. तिथेही तो माझा लॉसच झाला. मग त्यानंतर असंच होत गेलं सगळं. नुकसान झालं, सगळं झालं. त्यानंतर म्हणलं आता गॅरंटेड प्रॉफिट कुठून तरी मिळालं पाहिजे. यासाठी मी गेलो बायनान्स ॲप्लिकेशनवरती गेलो. P2P ऑप्शन एक तिथं होता. P2P म्हणजे पर्सन टू पर्सन डॉलर खरेदी विक्री. खरेदी आणि विक्रीच्यामध्ये जो डिफरन्स राहतो ₹2 ₹3 तो मी काम चालू केलं. त्याच्यामध्ये अकाउंट फ्रीजिंग वगैरे हे सिस्टम काय होतं माहीत नव्हतं. नवीन असल्यामुळं तरी पण चालू केलं. असं करत मला रोजचे 10,000 20,000 मला त्यातून मिळायचे. पण हे करता करता माझे 23 बँक अकाउंट मी खोलले आणि 23च्या 23 आज माझे फ्रीज झालेले. कशामुळे? तर ते P2P डॉलर खरेदी विक्रीमध्ये कोणीतरी 100 लोकांपैकी 100 चांगलेच असतील असं सांगता येत नाही. 90 चांगले असू शकतात. 10 काहीतरी अडचण येत असते आणि तशा पद्धतीने त्या क्षेत्रात फ्रॉड मनी आला. कोणाचा कसा आला, थर्ड पार्टी 7 नंबरला अकाउंट, 7 नंबरला अकाउंट, चेनमध्ये माझे अकाउंट सापडायचे. ते पेमेंट यायचं जायचं. आपण व्यवस्थित करत होतो, पण पुढचा पैसा कसा यायचा ते माहीत नसल्यामुळे माझी अकाउंट तिथं बंद पडली. झालं ते बंद झालं. त्याच्यानंतर मग आता म्हटलं दुसरं काही करायचं. मग असंच एका मित्राने सांगितलं कोटेक्सबद्दल.
बायनरी ट्रेडिंगबद्दल सांगितलं. बायनरी ट्रेडिंग करायचं कोणत्या ॲप्लिकेशनवरती, तर कोटेक्सवरती. ओके, ठीक आहे. चला, ट्रेडिंगमध्ये पहिल्यापासूनच इंटरेस्ट होता. पैसे कमवायची खूप अपेक्षा होती. ते घेऊन मी त्याच्याकडे वळालो आणि $20 घेऊन, म्हणजे ₹90 एक डॉलर त्यावेळेला होता. $20 मी घेऊन त्याच्यामध्ये उतरलो आणि $20 मी एका ज्या दिवशी इन्व्हेस्ट केले त्याच्या दिवशी, दुसऱ्या दिवशी मी $20 $200 बनवले. अरे यार, म्हटलं हा तर खूप पैसा आहे. म्हटलं $200 म्हणजे 9 दुनी ₹18,000 झाले आणि मी तर फक्त ₹2,000, किती पण पैसा झाला. आणि आपलं मन एक असं असतं ना, ते विचार करत 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 मल्टिप्लाय करत जातं. मग त्याला तिथं काय ते थांबू शकत नाही. अशा पद्धतीने मी 200 बनवले आणि 200च्या दुसऱ्या सेकंदात मी 0 करून टाकले. पूर्ण मी 12 तासामध्ये ट्रेडिंग करत होतो. तोच नाद लागला होता. ना जेवलो, ना खाल्लो, ना काही नाही. 20चे 200 बनवले, 200चे 0 बनवले. अरे यार, म्हणलं कुछ तो गेम है. गडबड झाली तिथून. मग खरा नाद लागला मला ट्रेडिंगचा तिथून. एकतर मी बायनरी ट्रेडिंगमध्ये पडत नव्हतो. का तर मी बघितलं तर तिथं, अरे यार म्हटलं, हे क्रिप्टोकरन्सीच्या पेक्षा चांगली आहे म्हटलं. याच्यामध्ये आपण एकदम लॉस तर होत नाही, प्रॉफिट होतं पण थोडा-थोडा कसा तर होतो. पण इथं एकतर ऑल लॉस होतोय, नाहीतर काहीतरी गडबड आहे. याच्यामध्ये मी पडत नव्हतो. पण ज्या दिवशी मी $20चे 200 बनवले, तिथून खरं मी याच्यामध्ये एंट्री माझी झाली. त्यानंतर मी परत $500 टाकले. 500तून मग मी 500चे 1000 केले, 1500 केले. असे करत प्रॉफिट लॉस करत करत तिथून माझी एंट्री सुरुवात झाली. खरी एंट्री माझी झाली 2023 मध्ये कोटेक्समध्ये. आणि कोटेक्समध्ये एंट्री झाली तर मला ती बायनरी ट्रेडिंग कोटेक्स ॲप मी जेव्हा करत होतो, त्यावेळी मला वाटलं, अरे यार, हे तो साधा काम नाही आहे, तो खतरो का खिलाडी होता. त्यानंतर असं मला वाटलं, म्हणलं याच्या अगोदर क्रिप्टोकरन्सी ठीक होती यार म्हणलं. मग क्रिप्टोमध्ये जे माझ्याकडे 6,000 बॅलन्स होता डॉलर, ते मी $6,000 बॅलन्स काढून डिपॉझिट केला बायनरी ट्रेडिंगला कोटेक्समध्ये. आणि कोटेक्समध्ये नवीनच मी, काहीच माहिती नाही आहे. बायनरी ट्रेडिंगबद्दल काहीच मला नॉलेज नव्हतं. $6,000 मी बायनरी ट्रेडिंग कोटेक्सला टाकले आणि ऑल लॉस झाला. टोटल लॉस. अरे यार, शॉक बसला. म्हटलं जेवढी कमाई होती तेवढी गेली सगळी. त्यानंतर मग घरच्यांच्या पाठी लागून, मला पैसे पाहिजेत, आता काय करायचं? आता तर दुसरा आपला बिझनेस आहे. पहिला जो शेतीचा बिझनेस होता, माल पाठवायचा, तो लॉस झालेला, सगळं लॉस झालेलं. आता पैसे नाहीत, काही नाहीत. आता कुठून आणायचे पैसे? मग मी वडिलांना सांगितलं, जमीन विका, नाहीतर जमीन कोणाला तर घाण ठेवा. आहेच नाही आपल्याला जास्ती, तर ते काही करून मला ₹5,00,000 द्या, मी पैसे कमवतो. सगळ्यांनी विरोधात होते पहिल्यांदा. परत मी पटवून सांगितल्यानंतर सगळ्यांनी ऐकलं. त्यानंतर मला ₹5,00,000 जमिनीबद्दल वडिलांनी काढून दिले. 15 दिवसाच्या आतमध्ये मी 5,00,000चे 10,00,000 बनवले. आणि या ₹10,00,000 मधला म्हणजे $5,000 दिले. ते $5,000चे $10,000 बनवले आणि 10,000चे मी झिरो केले यार. ₹1 राहिला ना. आता शॉक बसला छातीमध्ये, धड-धड. पहिला ट्रेड लावताना, अरे यार, आता जातोय की येतोय, प्लस होतोय की मायनस होतोय, हे विचार, चिंता. तो लॉस झाला. आता सांगायचं काय यार? काय सांगायचं म्हणून कुणाला सांगितलं नाही, काही नाही. बायकोचे त्याच्यानंतर सगळं संपलं. बायकोचे दागिने घेतले, आईचे दागिने घेतले, बायकोचे दागिने घेतले. कोणाच्या गळ्यात काही ठेवलं नाही, हातात काही ठेवलं नाही, पायात काही ठेवलं नाही. तर त्याच्यामधून मला भेटले $4,000, म्हणजे ₹4,00,000 या दोघांच्या सोन्यामधून मला भेटले. आणि 4,00,000 मी घेऊन उतरलो त्याच्यामध्ये. 4चे पण मी 8 केले, 7 केले, पण मला ₹1 बाहेर काढता आला नाही. म्हणजे काढू शकलो नाही मी, लालच पोटी. जे ग्रीड राहतं, त्या ग्रीडच्या पोटी मी ₹1 बाहेर काढला नाही. तेही ते 4,00,000, म्हणजे $4,000 असे 400 मी संपवून टाकले. अरे आता तर शॉकच बसला. आता काय करायचं? आता पुढं काय करायचं? आता ट्रेडिंग कशी करायची? हे करत असताना मी आधीमध्ये YouTubeवर व्हिडिओ बघायचे. हिंदीमध्ये व्हिडिओ होते. भरपूर लोकांच्या मी व्हिडिओ बघितल्या. व्हिडिओ बघून खूप काही शिकलो, पण शिकता पण आलं, पण मला पैसा कमवता आला, पण टिकवता आला नाही. यार, आता तर शून्यच. आता माझा रुपया पण नाही. आता घर पण चालवायचं आहे. सगळी जिम्मेदारी माझ्यावरती. आई-वडील आहेत, मुलं आहेत, पत्नी आहे. आता काय करायचं? दागिने पण संपवले. आता काय राहिलंच नाही आपल्याकडं. त्यानंतर चला म्हटलं, अजून काहीतरी डोकं लावावं लागतंय. मी गेलो बहिणीकडे, मामाकडे गेलो. मामालाच माझी बहीण दिलेली आहे. तिथं जरा रिलेशन जरा चांगलं असल्यामुळे त्यांना सांगितलं, असं-तसं मला ट्रेडिंग करायचं आहे. मला कर्ज खूप आहे, द्यायचे पैसे. त्यांच्याकडून मी $3,000, म्हणजे ₹3,00,000 मी घेतले. लमसम धरून चालायचं की
$1.90 आहे, पण आपण $100 धरून पकडू. $3,000 म्हणजे ₹3,00,000 मी तिथून घेतले. आता ते 3,000 मी घेतले, त्या 3,000चे मी 15,000 बनवले. पहिले वडिलांकडून 5,000 घेतले, 5चे 10 बनवले, काढू शकलो नाही. जास्त कमवण्याच्या नादामध्ये, जास्त प्रॉफिट करण्याच्या नादामध्ये मी ते सगळं घालून बसलो. बहिणीकडून 3,000 घेतले, म्हणजे $3,000 म्हणजे $3,00,000 घेतले आणि तेही मी $15,000 म्हणजे लमसम $13-14 लाख होत होते. तेही मी घालवले, त्यातूनही मी काढू शकलो नाही. पत्नी ओरडत होती, "अरे थोडं तरी काढा, लोकांचं द्यायचं इकडं-तिकडं." पण ज्यावेळी मी ट्रेडिंगला बसत होतो त्यावेळेचा माझा माइंडसेट वेगळा असायचा आणि ज्यावेळी ट्रेडिंग करून उठायचं त्यावेळेचा माइंडसेट वेगळा असायचा. प्रॉफिट असेल त्यावेळी मी खुशीत असायचो, लॉस व्हायचं त्यावेळी मी एकदम टेन्शनमध्ये जायचो. असं करत मी पूर्ण बरबाद झालो. काही राहिलंच नाही माझ्याकडे. आता तर काय करायचं? अरे यार, पण हा ट्रेडिंगचा काही नाश होता ना माझा. बहिणीकडून 3,000 आणलेले संपले, त्याचे 15 लॉस. पूर्ण खूप त्रास व्हायला लागला. इतका त्रास व्हायला लागला की म्हणजे आई-वडिलांना, घरांना, पत्नीला, मुलांना त्रास व्हायला लागला. घरामध्ये पैसे नाही. चला ठीक आहे म्हटलं. त्याच्यामध्ये आता म्हटलं एका मित्राला कॉल केला. खूप जुना मित्र होता, चांगला होता. त्यानं एका कॉलवरती मला दिले पैसे. किती दिले मला? $1,700 दिले. म्हणजे करीबन 1-1.5 लाखाच्या आसपास मी त्याच्याकडून घेतले होते पैसे. त्या $1,700चे मी $25,000 बनवले. किती? 25,000 म्हणजे 22-23 लाख किंवा 20 लाख रुपये होत होते. पण तरी पण माझ्या बुद्धीत सुचलं नाही यार, पैसे बाहेर काढायचे, लोकांचं द्यायचं आहे. आणि ज्या दिवशी 25चे मी झिरो केलं अकाउंट, त्या दिवशी मात्र शॉक बसला या सगळ्यांनाच. आता म्हटलं याच्यात काही राहिलं नाही यार, आपण संपलेलं सगळं. असं करत 25 घालवले सगळे. आता तर संपलंच म्हणलं, आता काहीच नाही. आणि ज्या दिवशी मी $25,000 घालवले त्या दिवशी अजून मी वडिलांच्या पाठीमागे लागलो. अजून काही हे जमीन विका, नाही तर कोणाला ठेवा, मला अजून $1,00,000 द्या. मला सगळ्यांनी काढला वेड्यामध्ये, हा पागल झाला आहे म्हणले. आणि ह्याच्या अगोदर मी 25 संपवले, ह्याच्या अगोदर मी संपवले, भरपूर मी बॅलन्स लूज केला. मग आता मी पूर्ण महाग झालेलो. आणि ह्याच्या अगोदर जो मी तुम्हाला सांगितलेला बिझनेस, माझी फार्मर प्रोड्युसर कंपनी होती. आम्ही तिघी भाऊ मिळून जो बिझनेस करत होतो, तो बांगलादेशमध्ये आम्ही लॉसला झालेलो. फार्मर लोकांचे पैसे घेण्यासाठी काही एका व्यापाऱ्याकडून पैसे घेतलेले आणि तो पैसे मागत होता, पैसे द्यायला नव्हते. त्याच्याकडून एक त्याने 420ची आमच्यावर कंप्लेंट टाकली तिघा भावावरती आणि माझा $25,000 लॉस झाला. त्याच्यात तिसऱ्या दिवशी मी टेन्शनमध्ये खूप होतो आणि मला तिसऱ्या दिवशीच मला पोलिसांनी मला 420च्या केसमध्ये उचलला. जसा उचलला मला आणि माझ्या मावसभावाला उचलला आणि भावाला माझ्या दुसऱ्या सांगितलं की तुला जर हे 2 भाऊ पाहिजे असेल तर हे 70 लाख रुपये जे ₹1,00,00,000 त्या व्यापाऱ्यांचे होते, आम्ही फेडत आणली होती. ₹36 लाख त्यांना रिटर्न दिले होते. 70-1 लाखाच्या आसपास अमाउंट राहिली होती. मग भाऊ पाहिजे असेल तर यांना माझे 70 लाख रुपये दे आणि भाऊ घेऊन जा. नसेल तर मग पुढं काय असेल ते कायदेशीर कारवाईसाठी तयार. अरे यार, पुरा परिवार संकटमध्ये गेला. जाममध्ये सगळे झाले यार, आता काय करायचं? असं करत शॉर्टमध्ये सांगतो, 3 महिने 94 दिवस 3 महिने नाशिक सेंट्रल जेल काय असते 3 महिने बघितलं. आणि 3 महिन्यामध्ये मला कळालं यार आपल्या चुका काय. कुठं आपण लढत होतो ट्रेडिंगमध्ये, आपल्याकडे पेशन्स नव्हता, धैर्य नव्हतं. ते तिथून मला शिकायला भेटलं. पैशाची किंमत करता येत नव्हती. बाबा ₹100 किंवा ₹500 कमवायसाठी एका माणसाला किती दिवस कष्ट करावं लागतं हे मी विसरून गेलो सगळं. आणि हे ट्रेडिंगच्या नशेमध्ये पडलो होतो. ट्रेडिंग एक नशा आहे. हिला जर बिझनेस म्हणून जर आपण केलं तर चांगला नक्कीच पैसा कमवू शकतो. हे पण मी तुम्हाला गॅरंटी सांगतो. 94 दिवसातून तिथून आलो बाहेर. आता म्हटलं एकदम डिसिप्लिनमध्ये, एकदम व्यवस्थित जबरदस्त प्लॅन वगैरे केला, सगळं करायचं ठरलं. पण काही झालं नाही. बाहेर येताच म्हणजे पहिलीच परिस्थिती अवघड. वडिलांनी ह्याच्या त्याच्या हातापाया पडून रिक्वेस्ट करून पैसे घेतलेले आम्हाला सोडवण्यासाठी. तेच पैसे डोक्यावरती आणि आता ट्रेडिंग कुठल्या पैशाने चालू करायचं? आता मग एक मित्र होता असंच मला समजून घेणारा. त्याला कॉल केला. त्याला म्हणलं यार काहीतरी मदत कर म्हणलं यार मला. मग त्याने मला $150 दिले. त्या $150 मी परत ट्रेडिंग चालू केली. ट्रेडिंग चालू केली मी 15 दिवसाच्या आतमध्येच. त्या $150च्या तुम्हाला विश्वास नाही बसणार. मी तुम्हाला स्क्रीनशॉट्स सोबत ते प्रूफ मी दाखवीन. हा माझा शेवटचा लॉस, म्हणजे नाशिक जेलमधून मी बाहेर आल्यानंतर ते आज हा व्हिडिओ बनवायच्या अगोदरच्या 8 दिवसाची गोष्ट आहे. $150चे मी $61,000 बनवले. $61,000 म्हणजे अरे 50 लाख रुपये तरी कुठे गेले. त्यावेळी तरी माझ्या डोक्याची डूब पेटायला पाहिजे होती. नाही यार, आपल्या एवढा लोकांचा कर्ज आहे.
का तर मी 10,000 विथड्रॉल मारले. मी माझ्या ट्रस्ट वॉलेटला घेतले पण. पत्नीनं सांगितल्याप्रमाणे 10 घेतले, त्याचे ठरलं. एक्सेटमधून 10 विथड्रॉल मारला. विथड्रॉल आला पण आणि राहिला खात्यावरती 50,000 राहिला. 50 मधून पण मी 30 विथड्रॉल मारला. पण मला काही दम निघेना. अरे यार, म्हणलं आता एका रात्रीत मोठं व्हायचं आणि सगळ्यांचं देऊन टाकायचं. संपलं. विथड्रॉल 10 आलेला आला. 30 विथड्रॉल जो टाकला होता तो कॅन्सल केला आणि मी परत ट्रेडिंगला बसलो. $51,000 होते. $51,000 फक्त आले 30 मिनिटामध्ये. $51,000 गेले आणि ज्यावेळी डॉलर गेले त्यावेळी मला समजलं मी काय केलं. अरे यार, फुल शॉकमध्ये. आता तर म्हटलं अरे 3 महिने जेलमध्ये काहीतरी शिकून आलेलं वाटत होतं. मग ते पण सगळं निष्फळ झालं असं वाटायला लागलं. मग चलत जाऊ दे म्हटलं. 10 लाख तर आहेत आपल्याकडे, म्हणजे $10,000 आपण विथड्रॉल मारले. पण मला माझ्या ग्रीडनं, माझ्या लोभनं, जे माझा बदल्याची भावना जी होती, आता माझा मार्केटमध्ये लॉस झाला, मी भरूनच काढणार, आजच्या आजच काढणार, हे जो पेशन्स नव्हता तो मला थांबू दिला नाही त्यानं मला. आणि मी परत ते 10,000 विथड्रॉल केलेले. परत मी डिपॉझिट केले. डिपॉझिट करून ते 10 मिनिटात 10,000 संपवले. मी झालो शून्य. आता शून्य झालो. आता काय, आता कोणीच मला म्हणजे काहीच नाही. संपले, सगळं संपले. एवढं तुझ्याकडे येऊन तुला काही करता येत नाही तर असं तसं सगळं. हे कॉम्प्युटर घेतलेलं, हे वायफाय बसवलेलं, हे सगळं. चला ठीक आहे. आता काय करायचं? आता काय करायचं तर नाही म्हटलं, आता तरी आता आलं तर आता नाही सोडायचं नाही म्हटलं. आता एक लास्ट आपण चान्स करायचा. आणि जी माझ्या जीवनामध्ये कसा प्रसंग आला, ट्रेडिंगमध्ये मी कसा घुसलो आणि कशा पद्धतीने माझा लॉस होत गेला आणि कशा पद्धतीने माणूस आपलं जीवन चांगलं करतो की बिघडवतो, हे एक म्हणलं चला सर्वांसोबत शेअर करायचं. हा विचार मनामध्ये घेऊन मी हा व्हिडिओ बनवायला लागलो. आणि नंतर मला एका लास्ट मित्राने $1,000 मदत केली यार. कारण आता मला पर्याय नव्हता. मी रिक्वेस्ट केली, यार मला 1 महिन्यासाठी $1,000 द्या. मी $1,000 कॅपिटल घेऊन उतरायचं ठरवलं. आणि हे ठरवलं हे जीवनामध्ये लास्ट आहे. यातून ट्रेडिंगमधून प्रॉफिट होत असेल, आपल्याला काढता येत असेल तरच आपण, प्रॉफिट होतोय, सगळं होतंय, पण आपल्याला काढता येत नाही प्रॉफिट. म्हणजेच आपलं ग्रीड, आपल्याला लालच आपल्याला थांबू देत नाही. मग $1,000 घेतले आणि निर्णय घेतला की मी हा व्हिडिओ बनवायचा आणि तुमच्यासोबत सगळं शेअर करायचं. बाबा इथून पुढे मी एक 36 दिवसाचा मी चार्ट बनवलेला आहे. चार्ट तुम्हाला थोड्या वेळ मी दाखवीन. 1,000 फर्स्ट दिवसापासून ते 36व्या दिवसापर्यंत, म्हणजे $1,000 मला 36व्या दिवशी मला $30,000 झाले पाहिजेत. म्हणजे 30 पट पैसे झाले पाहिजेत. 1,00,000 चे 30,00,000 झाले पाहिजे. हा उद्देश घेऊन मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. आणि $1,000 मी आता डिपॉझिट करणार आहे आणि ते करताना तुम्हाला दाखवणार आहे. आणि तिथून माझा पहिला दिवस आजचाच असणार आहे. थोड्या वेळानं मी माझं लाईव्ह ट्रेडिंगची मी डिपॉझिट करण्यापासून जे पर्सेंटेज वाईज कसं आपण प्रॉफिट काढायचं आहे ते मी तुम्हाला सगळं शेअर करेन. थोड्या वेळानं मी दुसरा व्हिडिओ अपलोड करेन. मग तर मला एकच सांगायचं आहे की मित्रांनो, आपण पैसा निघू शकतो, कमवू शकतो, पण आपल्याला तो पैसा सांभाळता आला पाहिजे. पैसा कमवण्यापेक्षा पैसा सांभाळणं खूप महत्त्वाचं आहे, हे माझ्या लक्षात आले. आणि हा माझा लास्ट ट्रेडिंग करण्याचा प्रयत्न असणार आहे. प्रयत्न म्हणजे आणि खूप डिसिप्लिनमध्ये राहून, नियमबद्ध राहून, ज्या चार्टप्रमाणे मी करायचं ठरवलेलं आहे तसं त्या पद्धतीने मी करणार आहे. सक्सेस झालो तर तुमच्यासोबत, अनसक्सेस झालो तर व्हिडिओ बंद. पण मी हे जे फर्स्ट सिरीज बनवलेले आहेत जे 36 भाग असणार आहे. 36 भाग म्हणजे प्रत्येक दिवसाचा एक व्हिडिओ अपलोड रोज होणार. तो माझा लाईव्ह ट्रेडिंगचा असणार. आणि ठरल्याप्रमाणे प्रॉफिट पर डे कॅपिटलच्या 10%च घ्यायचं आहे. म्हणजे $1,000 माझ्याकडे असेल तर मी $1,000 वरती फक्त मी $100 आज कमवणार. उद्यासाठी माझे कॅपिटल होईल $1,100. $1,100 वरती परवा दिवशी माझा कॅपिटल 10% वरती गेन करायचं प्रॉफिट असेल तर माझा प्रॉफिट होईल $110. माझा कॅपिटल होईल $1,210. तिसऱ्या दिवशी माझं $1,210 वरती प्रॉफिट होईल $121. कॅपिटल होईल माझा $1,331. $1,331 वरती प्रॉफिट होईल माझा 10%, $133. माझा कॅपिटल होईल $1,464. असं करत मी दिवस पहिला दिवस ते 36व्या दिवसापर्यंत माझं कॅपिटल 1,000 ते 30,000 पर्यंत मी पोहोचवणार आहे. तुमच्यासमोर लाईव्ह करणार आहे. याच्यामध्ये मी काही लपून ठेवत नाही, काही नाही. आणि आज आहे 22 तारीख. 22 तारखेला आज सुरुवात मी करणार आहे. 10% कॅपिटलवरती, म्हणजेच $1,000 वरती मी 10% काढणार, म्हणजे $100 मी प्रॉफिट काढणार आणि माझ्या ट्रेडिंगला विराम देणार. दुसरा व्हिडिओ तुम्हाला येणार तो उद्याचाच येणार. उद्याच्या कॅपिटल माझं
आजचं जे कॅपिटल राहिलेलं असेल त्याच्यावरती 10%. उद्या मी तुम्हाला ते दाखवून देणार. मी 36 दिवस करणार. हा माझा पहिला सिरीज चालू केलेला आहे. फर्स्ट डे ते 36 डे असे 36 भाग येतील. माझे लाईव्ह ट्रेडिंगचे लाईव्ह व्हिडिओ येतील, हे तुमच्यासोबत शेअर करणार. आणि ह्या सिरीजचं मी नाव देणार आहे फर्स्ट डे ते 36 डे कोटेक्स बायनरी ट्रेडिंग खतरों के खिलाडी सिरीज. तर हा त्याचा माझा पहिला व्हिडिओ होत आहे. आणि याच नंतर थोड्याच वेळानंतर मी दुसरा व्हिडिओ बनवणार आहे आणि तिथून लाईव्ह मी अपलोड करणार आहे. हा पहिला दिवस. इथून 36 दिवस पुढची मी तुमच्यासोबत आहे. तुम्हाला वाटलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल घंटीला बटन दाबा. 36 दिवस तुम्हाला पटलं माझ्यासोबत राहा. मी तुम्हाला आता अकाउंट ओपन करण्याची लिंक देणार नाही. मी तुम्हाला ट्रेडिंग करण्याचा सल्ला देणार नाही. तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही बघायचं आहे 36 दिवस. 36 दिवसामध्ये मी काय करतोय, माझ्या नॉलेजप्रमाणे काही मी ट्रेडिंग करतो, काय नाही करत, कशा पद्धतीने मी ट्रेड घेतो. बरं, ट्रेडिंगमधलं नॉलेज मी तुम्हाला काही शेअर करत नाही. फक्त आणि फक्त मी 36 दिवस माझा कॅपिटल मी कसा 1,000 ते 30,000पर्यंत ग्रो करतो. आणि ज्या दिवशी ग्रो होईल त्या दिवशी माझ्या कॅपिटल होईल. त्यानंतर दुसरी सिरीज मी चालू करेन. त्या दुसऱ्या सिरीजचं नाव मी पण त्यावेळी ठरवू आपण. ज्यांना ह्या व्हिडिओ आवडतील, त्यानंतर कोण मला सपोर्ट करत असेल याच्यामध्ये व्हिडिओ बघण्यामध्ये, बाबा कोण चांगल्या कमेंट करतील, बाबा तुम्ही खूप छान केलं, वाईट केलं, जे असेल ते एकदम प्रामाणिकपणे सांगायचं. आणि ह्याच्यामध्ये फक्त 3च गोष्टी आहेत. आपल्याला ट्रेडिंग रूल सांभाळता आले पाहिजेत. फक्त डिसिप्लिन पाहिजे, मनी मॅनेजमेंट पाहिजे आणि आपल्या इमोशनल कंट्रोल पाहिजे आणि ग्रीड नसावी. ग्रीड असावी पण तेवढीच असावी की बाबा आपल्या एक म्हण आहे बघा, आपल्या तोंडामध्ये एक भाकरीचा तुकडा असेल तर तेच खाल्ला पाहिजे. पण त्या एका कुत्र्याने एक भाकरीचा तुकडा तोंडामध्ये पकडला आणि खाली पुलावरून जाताना त्याला नदीमध्ये पाणी दिसलं आणि पाण्यामध्ये पाहताच त्याला दिसतं अरे त्याच्या पण तोंडात एक भाकरीचा तुकडा आहे. म्हणून तो त्याच्या तोंडातून घ्यायला गेला, पण तो दुसरा कोण नसून तोच होता. त्यामुळे ते तर भाकर त्याला भेटलीच नाही, पण जी तोंडामध्ये होती तीच पण पाण्यामध्ये गेली. असा कार्यक्रम ह्या कोटेक्सल ट्रेडिंगमध्ये होतो, बायनरी ट्रेडिंगमध्ये होतं आहे. त्याचं खूप मी आजपर्यंत जवळजवळ 1 CR प्लस मी लॉस केलेला आहे. 1 रुपया प्रॉफिट प्लस म्हणजे प्रॉफिट लॉस करत आज इथंपर्यंत मी पोचलेलो आहे. आणि हा माझा फर्स्ट व्हिडिओ मी अपलोड करत आहे. मित्रांनो, खूप छान व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न केला आहे, पण काही चुकला असेल, काही अडथळा आला असेल तर क्षमा असावी. आणि हा व्हिडिओ मी अपलोड करतो आहे, पूर्ण बघावा आणि बघितल्यानंतर खरंच जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट छान करा, जेणेकरून मला उद्याचा दुसरा व्हिडिओ मला बनवता येईल. असे 36 दिवस मी व्हिडिओ बनवेन आणि 36व्या दिवशी आपण $1,000 कॅपिटलचे $30,000 कॅपिटल कसे बनवतो हे मी लाईव्ह तुम्हाला दाखवणार आहे. आणि आपण 30 दिवस मला सपोर्ट करा, नक्की करा मित्रांनो. धन्यवाद. आणि हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो आणि थोड्या वेळाने मी दुसरा व्हिडिओ अपलोड करतो लाईव्ह ट्रेडिंगचा. जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री. हे कोटेक्सचं ॲप्लिकेशन आहे आणि हा माझा लाईव्ह अकाउंट दिसतो. आणि लाईव्ह अकाउंटमध्ये मी $100 डिपॉझिट केलेले आहेत. पण मी तुमच्यासमोर हे अकाउंट नाही दाखवणार. मी तुम्हाला दुसरा अकाउंट म्हणजे नवीन अकाउंट क्रिएट केलेलं आहे, त्याच्यामधील मी तुम्हाला लाईव्ह डिपॉझिट करून मी तिथून ट्रेडिंग सुरुवात करून दाखवतो. इथं करन्सी पेअर राहतात, युरो, SGD, NZ, JPY, USD, BDT, USD, INR अशा भरपूर करन्सी पेअर आहे. फॉरेक्सचेच करन्सी पेअर आहेत, पण हे OTC प्लॅटफॉर्म आहे. तर ठीक आहे. हा $100 बॅलन्स आहे इथं. आणि आज ट्रेडिंग कशा पद्धतीने करायचे आहे, काय करायचे आहे ते तुम्हाला मी सगळं सांगून. हा आपला इथं चार्ट आहे, कशा पद्धतीने मी चार्ट बनवून ठेवलेला आहे. चार्ट आपल्याला काय करायचं आहे येत्या 36 दिवसामध्ये, याच्या 1 ते 36व्या दिवसापर्यंत. आज आहे 22 तारीख, 22/9/2025. श्री स्वामी समर्थ. पर डे अर्निंग ओनली 10% कॅपिटल चेक करायचं आहे आपल्याला. 1 मंथ प्रॅक्टिकल ट्रेडिंग चार्ट. हे आहे दिवस, हे आहे तारीखाची. प्रॉफिट फक्त 10% घ्यायचा. कॅपिटल आपला 1000 असणार आहे आज आणि तिथून आपण 100 कमवणार. 1100 होणार. 11च्या सेकंडाव्या दिवशी आपलं दुसऱ्या दिवशी 110 प्रॉफिट होणार. आणि प्रॉफिट प्लस आपलं मुद्दल मिळून 1210 होणार. तिसऱ्या दिवशी आपलं 121. चौथ्या दिवशी
133 असे करत 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 आपले 36व्या दिवशी आपण पोहोचणार आणि 36व्या दिवशी आपलं 30,836 कॅपिटल होणार. ह्या पद्धतीने आपण करायचं आहे. ते एक महत्त्वाची मी एक चीज लिहिलेली आहे, वस्तू लिहिलेली आहे बघा मित्रांनो. ट्रेड विथ डिसिप्लिन अँड फॉलो द ऑल ट्रेडिंग रूल. ज्यानं एवढं केलं त्याने ट्रेडिंगसारखा पैसा कमवलेला नाही आणि कमवू शकत नाही. दुसरे मी अजून रूल लिहिलेले आहे, तुम्हाला दाखवतो. इथं लिहिलेले आहेत. खूप रूल्स आहेत इथं, टोटल 13-14 रूल्स आहेत. यातला पहिला रूल तुम्हाला दाखवतो, नियम पाळा, नुकसान टाळा, इमोशन आवरा, कॅपिटल वाचवा. आणि लास्टचा दाखवतो तुम्हाला नियम काय आहे. सर्वात महत्त्वाचे, कुठेतरी थांबता आले पाहिजे. प्रॉफिट असो या लॉस, रोजचा प्रॉफिट रोज विड्रॉल करणे. नियम पाळले तर करोडपती. आणि लाल अक्षरामध्ये लिहिलेलं आहे, नियम नाही पाळले तर डॅश डॅशपती. म्हणजे तुम्ही समजून जावा स्वतः काय करायचे आहे, काय ठरवायचे आहे, नियम पाळायचे की नाही. नियम पाळले तर करोडपती, नियम नाही पाळले तर डॅश डॅशपती. तुम्ही समजून चला. आणि मी या व्हिडिओला इथंच पूर्णविराम देतो मित्रांनो, आणि माझा छोटासा प्रयत्न मी संपवतो. मी 30 मिनिटाचं टायमिंग तुमच्याकडून घेतलं, तर मी 30 मिनिटाच्या आतमध्ये व्हिडिओ संपवतो आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.